पंढरीची वारी आहे माझी घरी आणि करी तीर्थरवत. नमस्कार माऊली, मी वैभव आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि प्रबंधभूमी भक्तिगाथा या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी यावर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये ज्या दिंडी जात आहेत त्या दिंडींचा आपण या ठिकाणी संपूर्ण आढावा घेत आहेत. आणि ह्याचप्रमाणे विखारा पहाड ते पंढरपूर ही दिंडी आहे आणि या दिंडीचे चालक आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत अक्षय महाराज आहे. अक्षय महाराज, काय सांगाल, ही जी पंढरपूरला पायी दिंडी चालली आहे या आपल्या दिंडीचं महात्म्य काय आहे? ना आदि गुरु शंकरा लागोनिधी शिष्य परंपरा. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची जी परंपरा असेल ती नाथ परंपरेतून सुरू झालेली आहे. म्हणून श्री गुरु विखारा पहाड, श्री क्षेत्र विखारा पहाड ते श्री क्षेत्र पंढरपूर ह्या दिशेने मार्गक्रमण होत असलेला हा पायी दिंडी सोहळा गेल्या 22 दिवसाचा हा प्रवास असतो. या प्रवासा या वारीमध्ये आल्यानंतर नाथ परंपरा आम्हाला जर काय शिकून जाते असेल तर जीवनामध्ये गुरुतत्व आणि गुरुनिष्ठा ही नाथांकडून शिकायला मिळते. म्हणून जीवनामध्ये नाशिक जिल्ह्याच्या वारकऱ्यांनी एकदा तरी गुरु गोरक्षनाथांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. रामकृष्ण हरी. काय सांगा, हा किती किलोमीटरचा प्रवास आहे सर्व? हा प्रवास साधारणतः एक 400 किलोमीटरचा प्रवास गुरु गोरक्षनाथांचा पायी दिंडी सोहळा प्रवास करतो. पण कुठल्याही वारकऱ्याला कुठलीही विजा होऊ देत नाही. ही जर कृपा कोणाची असेल ती श्री गुरु गोरक्षनाथांची आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. म्हणून रामकृष्ण हरी. नक्कीच. या ठिकाणी आपल्यासोबत महंत संजय नंदजी महाराज, संजय दासजी महाराज आहेत आपल्यासोबत. महाराज, काय सांगाल, आपल्या दिंडीची आख्यायिका काय, काय नेमके दिंडीचं महत्त्व काय आपल्या? भगवान श्री गुरु गोरक्षनाथांच्या श्री क्षेत्र विखारा पहाड ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा गेल्या गत 18 वर्षापासून या वाटेने वाटचाल करतो. आमच्या जीवनात आलेले 18 वर्षातले अनुभव असे आहेत. अनेक जीवनाच्या वाटेवरचा प्रवास करणारी काही साधक सामान्य माणसं होती की जी जीवनात दुःखी होती. परंतु ज्ञानोबा तुकोबांच्या कृपेने भगवान गोरक्षनाथ हा पायी दिंडी सोहळा त्या गावातनं, त्या प्रांगणातनं, त्या गल्लीतनं जेव्हा रस्त्याने गेला, अशी गरिबातली गरीब माणसं आज लखोपती श्रीमंत झाली, दुःखातली श्रीमंत झाली. याचा अर्थ भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये रत झालं की सुख मिळतं. कारण सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. या मार्गावर येऊन त्यांना ते सुख मिळालं. हा आमच्या वारीतला खरा अनुभव. दुःखी जीवांना सुखी करण्याचं सामर्थ्य या वारीच्या रूपाने निर्माण झालं. म्हणून जन्मोजन्माच्या प्रवासामध्ये वारकरी होण्याचं सौभाग्य लाभावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. नक्कीच महाराज. आपली जी दिंडी या ठिकाणी पंढरपूरला जाते, साधारण किती भाविक असतात आपल्या दिंडीमध्ये? एक 550 ते 600 वारकरी दिंडीचे सहभागी सोहळ्यामध्ये असतात. आणि चांदवड तालुका, दिंडोरी तालुका, निफाड तालुका, देवळा तालुका अशा नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागातनं एक 500, 550, 600 वारकरी दरवर्षीच्या नेमाने वारीमध्ये सहभागी होतात. आणि वारकऱ्यांना निमंत्रण सगळ्यांपर्यंत पोचत नाही तरी आतुरता लागते. भेटी लागे जीवा लागलीशी असं पाहे रात्रंदिवस वाटत तुझी. भेट त्यांच्या मनात पांडुरंगाची कधी होईल अशी आतुरता निर्माण होते. आणि सगळी वारकरी स्वतःहून फोन करतात, महाराज दिंडीचं प्रस्थान केव्हा आहे, दिंडी केव्हा निघते. स्वतःहून दिंडीमध्ये सहभागी होतात. असे 500, 550, 600 वारकरी आमच्या दिंडी सोहळ्यात गोरक्षनाथांचे असतात. नक्कीच. महाराज, काय सांगाल, नेमकी वारीला का जावं? अनंत जन्मानंतर भगवत सुखाच्या जवळ जाण्याचं भाग्य जर कोणा जन्मात लाभत असेल तर ते फक्त मानव देहात लाभतं. कारण पशु काय पापपुण्य जाणती, तिथं पापपुण्याचं ज्ञान पशुजन्मात नाही. पण मानव देह 84 लाख पिढीनंतर प्राप्त होतो. याही मानव देहात आल्यानंतर अनेक अशी माणसं म्हणून जन्माला आलीत पण त्यांना देव कळाला नाही म्हणून सुखाच्या जवळ गेले नाही. परमात्म्याच्या जवळ गेलं की सुख मिळतं. कारण सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जगाच्या पाठीवर जर सुखाचा ठेवा कुठला असेल, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, किंवा सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. खरं सांगू, वारकरी म्हणून जीवन जगणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी लाखाने संख्या असणारी जी काही वारकरी मंडळी आहेत ना, या सगळ्या वारकऱ्यांचा विचार करत असताना एकच गोष्ट लक्षात आली. सगळी वारकरी प्रापंचिक अवस्थेमधले श्रीमंत आहे. घरदार, गाड्या, घोडे, बंगल्या, संपत्ती सगळे त्यांच्याकडे आहे. पण सगळ्याचा त्याग करून 21 दिवस ही सगळी मंडळी आम्ही निघतात. याचं कारण एकच आहे, आमच्या जीवनात वारीत असताना कुठली व्यवस्था होते की नाही माहीत नाही, पण भक्ती सुखाची अवस्था आमच्या जीवनात प्राप्त होते. आणि त्या सुखासाठी देवसुद्धा वेडा झाला. ते सुख वारीमध्ये मिळतं. म्हणून आम्ही वारीमध्ये वारकरी म्हणून निघालो. काय नेमकी वारकरी भाविक जातात, नेमकी प्रामुख्याने काय मागणी घेऊन जातात वारकरी जाताना? वारकऱ्यांची भावना सहज आणि साधी आहे महाराज. खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवनातलं दुःख नाहीसं हो ही तर पांडुरंगाकडे वारकरी म्हणून ती वारकरी मागतोच. परंतु वारकरी इतका व्यापक आहे, वारकरी विचार व्यापक आहे, वारकरी संप्रदाय व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला.
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण व्हावं ही कल्पना जर कुण्या साधू संतांच्या मनात आली असेल ती वारकरी संप्रदायातली आली. त्याच विचाराचा वारसा घेऊन वारकरी संप्रदायातली माणसं वारकरी म्हणून जगतात आणि आपल्याला जे सुख मिळतंय ते सुख इतरांनाही मिळावं असा भावना मनात निर्माण करून वारकरी संप्रदायाचा प्रवास अविरत सुरू आहे. गेल्या 18 वर्षापासून आपली ही वारी विखारा पहाड ते पंढरपूरला जाते. 18 वर्ष झाले. या वारीमध्ये कमीत कमी आपण 5 ते 7 वर्ष आपण चप्पल न घालता प्रवास करून ही वारी केलेली आहे असं देखील आम्हाला माहीत आहे. काय सांगाल याबद्दल? काय पण होता आपला का काय होतं नेमकी? खरं सांगेन काही गोष्टी परमार्थाच्या वाटेवर सांगायच्या नसतात. काही गोष्टी न सांगता आपोआप जीवनात अनुभवायला येतात. भक्ती सुखाच्या वाटेवरती काही ध्यान काही साधना या कधीच बोलायच्या नसतात. जे तुम्ही प्रश्न मला विचारला खऱ्या अर्थाने पत्रकार या नात्याने आणि ही सर्व सूर चर्चा आहे सर्वांना ज्ञात आहे. मी 5-7 वर्षे विना चप्पलचा का चाललो. भगवान श्री गुरु गोरक्षनाथांनी मला ती बुद्धी दिली. ज्ञानोबा तुकोबारायांनी मला अशी शक्ती दिली. पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली. 5-6 वर्षे दर 400 किलोमीटरचा प्रवास करताना पायात काटासुद्धा मोडला नाही. आजही पायाची कातडी जर बघितली तर लहान मुलासारखी लवचिक आहे. एकच सांगेल ही साधना करण्याच्या पाठीमागे माझा व्यक्तिशा कुठला हेतू नव्हता. केवळ आयुष्याच्या वाटेवर मनुष्य जन्माला आलो ना या मनुष्य जन्मामध्ये मला जो भक्तीचा आनंद प्राप्त झाला आहे शेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रानवरी तो भक्ती सुखाचा आनंद इतरांना देण्याची ताकद या हातामध्ये यावी हीच माफक अपेक्षा होती आणि म्हणून ती भक्तीची ताकद या हातामध्ये परमात्म्याने प्रदान करावी या अपेक्षेने ही साधना केली आणि त्या साधनेचं फल निश्चित मिळालं. आज लाखो वारकरी हजारो भाविक आज मला वाटतं या विश्वासाने जवळ येत आहे आणि वावरत आहे. हाच या साधनेचा फल आणि साधना आहे. नक्कीच. रामकृष्ण हरी. हे होते श्री संत हबप संजय महाराज शिंदे. आपण यांच्या वाणीतून पंढरपूरच्या यात विखारा पहाड ती पंढरपूर या वारीचे महात्म्य काय आहेत आणि त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी ऐकले आहेत. याच पद्धतीने पुढील देखील पंढरपूरच्या वारीच्या बातम्या ऐकण्यासाठी आत्ताच प्रबंधभूमीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.